जून महिना अखेरीस आलेला असताना सुद्धा पुरेसा पाऊस न पडल्याने आतापर्यंत बीड जिल्ह्यातील पेरण्या रखडलेल्या होत्या। मात्र गेल्या 2 दिवसांपासून काही प्रमाणात पडलेल्या पावसानंतर आता शेतकऱ्यांकडून अशा पद्धतीने पेरणीला सुरुवात करण्यात आलेली आहे। मी बीड तालुक्यातल्या पालवण परिसरामध्ये आहे आणि या ठिकाणी आता पेरण्याला सुरुवात करण्यात आलेली आहे। दुसऱ्या बाजूला कपाशी आणि सोयाबीनची देखील लागवड करण्यात येते। माझ्यासोबत शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून या वर्षीच्या संपूर्ण पेरण्यासंदर्भात आणि पावसाच्या संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत। काय नेमका आता 2 दिवस पाऊस पडलाय, मात्र हा संपूर्ण पाऊस जो आहे तो पुरेसा पडलेला आहे असं तुम्हाला वाटतंय का? तुम्ही तर पेरणीला सुरुवात केली आहे। सुरुवात केलेली पण पाऊस नाही ना, कामापुरताच पाऊस झालेला, जास्त नाही पाऊस। पेरणी योग्य बी नाही सध्या, पण करायला लागलो आता येईन म्हणून। गेल्या वर्षी अशा पद्धतीने आता जून महिना संपतोय, आतापर्यंत गेल्या वर्षी अशी परिस्थिती होती का? गेल्या वर्षी कधी पेरण्या झाल्या होत्या? गेल्या वर्षी जूनच्या सुरुवातीलाच पेरण्या झाल्या। आता या परिसरामध्ये बाकी इतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या? सुरू थोडं कुठं सुरू, म्हणजे अजूनपर्यंत 100% पेरण्या सुरू झालेल्या नाही? नाही सुरू नाही झालेल्या अजून। काय वाटतंय, अजूनपर्यंत पाऊस पुढे भरपूर पडेल असं सांगितलं जात नाही, कमी प्रमाणात पडेल असं वाटतंय। मग आता तुम्ही पेरण्यास सुरुवात केली आहे, पुढे अडचणी निर्माण होऊ शकतात? आता झाल्या तरी बी काय त्याला सामोरं जायचं तयारी, काय करावं। तुम्ही किती एकर मध्ये काय नेमकं पेरणी केली आता? सध्या कापूस लावायला लागलो। किती एकर मध्ये हा संपूर्ण? 1.5 एकर मध्ये। आता सरकार असेल किंवा हवामान खात्याचा विभाग असेल यांनी सुद्धा सांगितलं होतं की पेरण्या एवढ्या लवकर करू नका, काही काळ थांबा। आता पडायला लागलाय थोडा म्हणून वापर त्याच्यावर पडल्यामुळे त्याच्यामुळे करायला लागलो सुरुवात। पुढे जर पाऊस पडला नाही किंवा आता जर पेरण्या केल्या नाही तर त्याचा पुढे पिकावर परिणाम होईल? होतो ना, लवकर नाही पेरणी केल्यास नंतर पीक चांगले येत नाही ना। त्यामुळे आता तुम्ही ह्या सगळ्या पेरण्या सुरू केल्या। आता खत बियाणं या ज्या गोष्टी आहेत या व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला पुरेपूर या ठिकाणी मिळत आहेत? हो आहे। म्हणजे खताची किंवा बियाण्यांची काय अडचण येत नाही? काय नाही, भेटते। धन्यवाद। आपल्यासोबत पालवण परिसरातील हे शेतकरी होते ज्यांनी आता या ठिकाणी कपाशी लागवड सुरू केलेली आहे। दुसऱ्या बाजूला या संपूर्ण परिसरामध्ये पेरण्या देखील केल्या जात आहेत, मात्र 100% पेरण्या अजूनपर्यंत सुरू झालेल्या नाहीत। येणाऱ्या काळामध्ये जर पाऊस पडला नाही तर अजून दुबार पेरणीचं या शेतकऱ्यांवरती संकट ओढावू शकतं। मात्र उशिरापर्यंत आणखी आपण वाट पाहू शकत नाहीत, कारण याचा पुढे मोठ्या प्रमाणात परिणाम होऊ शकतो असं शेतकऱ्यांनी म्हटलंय। कॅमेरा पर्सन अमित सह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।